नमस्कार फ्रेंड्स, एमपीएससी अभियानच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण भारताचा भूगोल या ठिकाणी आपण डिस्कस करत आहोत आणि भारताच्या भूगोलामधील भारताच्या जे काही 5 प्राकृतिक विभाग पडतात त्या 5 प्राकृतिक विभागामध्ये क्षेत्रफळामध्ये सगळ्यात मोठा प्राकृतिक विभाग तो म्हणजे भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आपण डिस्कस करत आहोत. यापूर्वीच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण हिमालय डिटेलमध्ये कव्हर केलेला आहे, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश डिटेलमध्ये कव्हर केलेला आहे. हे दोन जे काही प्राकृतिक प्रदेश आहेत हिमालय आणि उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये कव्हर केलेला आहे. हे दोन व्हिडिओ झाल्यानंतर किंवा हे दोन टॉपिक झाल्यानंतर आपण तिसरा टॉपिक म्हणजे भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आपण डिस्कस करत आहोत. आणि यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेश जो आहे तो भारतातील क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठा प्राकृतिक विभाग आहे. आणि या प्राकृतिक विभागाचे नर्मदा नदीमुळे या ठिकाणी ही जी नर्मदा नदी वाहते त्या नर्मदा नदीमुळे भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाचे 2 भागामध्ये विभाजन झालेलं आहे. मग ते 2 भाग कोणकोणते? तर नर्मदा नदीच्या उत्तरेस असलेला हा द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाचा भाग आहे, त्याला नाव देण्यात आलं आहे मध्यवर्ती उच्चभूमी. आणि नर्मदा नदीच्या दक्षिणेस जो काही द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाचा भाग आहे त्याला या ठिकाणी नाव देण्यात आलं आहे दख्खनचे पठार. ठीक आहे, इथपर्यंत आपण पाहिलं होतं. त्यानंतर आपण चालू केलं होतं की मध्यवर्ती उच्चभूमी प्रदेश आपण डिटेलमध्ये कव्हर करत होतो. ठीक आहे, तर मध्यवर्ती उच्चभूमीमध्ये कोणकोणत्या संरचनांचा या ठिकाणी समावेश होतो हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. तर कोणकोणत्या संरचना आहेत ज्या मध्यवर्ती उच्चभूमी अंतर्गत येतात? तर ते आहे अरावलीची पर्वतरांग, त्याला लागून असलेले मेवाडचे पठार, त्यानंतर आहे माळवा पठार, त्यानंतर आहे बुंदेलखंडचे पठार, त्यानंतर आहे विंध्य पर्वतरांग, त्यानंतर आहे बघेलखंडचे पठार आणि त्यानंतर आहे छोटा नागपूरचे पठार. तर हे जे पठार आहेत या पठारांच्या म्हणजे मध्यवर्ती उच्चभूमीवरती असलेल्या पठारांचा पश्चिम ते पूर्व किंवा पूर्व ते पश्चिम क्रम लावा असा सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपल्याला आता बघितलं आपण पश्चिम ते पूर्व क्रम कोणकोणता आहे? मेवाडचे पठार, माळवा पठार, बुंदेलखंड पठार, बघेलखंडचे पठार आणि छोटा नागपूरचे पठार. तर माळवा, मेवाड, बुंदेलखंड, बघेलखंड हे जे काही 4 पठार आहेत हे या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये कव्हर केलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत छोटा नागपूरचे पठार. छोटा नागपूरचे पठार. तर आजचा आपल्या ह्या व्हिडिओचा किंवा आजच्या आपल्या डिस्कशनचा जो महत्त्वाचा मेन मुद्दा असेल किंवा मेन आपला टॉपिक आहे आजच्या डिस्कशनचा तर तो आहे मुख्यतः छोटा नागपूरचे पठार. छोटा नागपूरचे पठार आजच्या आपल्या टॉपिकचा किंवा आजच्या डिस्कशनचा मेन जो मुद्दा आहे तो आहे छोटा नागपूरचे पठार. या ठिकाणी मॅप मध्ये बघा, हा जो या ठिकाणी काळा जो काही स्पॉट दाखवलेला आहे तोच आहे छोटा नागपूरचे पठार. ठीक आहे, तर आपण छोटा नागपूर पठारकडे जर पाहिलं तर हा आहे द्वीपकल्पीय पठाराच्या सगळ्यात ईशान्येस, द्वीपकल्पीय पठाराच्या ईशान्येस याचं स्थान आहे. जर छोटा नागपूर पठार आपण पाहिला तर द्वीपकल्पीय पठाराच्या सर्वात ईशान्येकडील पठार कोणता आहे तर तो आहे छोटा नागपूरचे पठार. तर आपण या ठिकाणी डिस्कस करूया की छोटा नागपूर पठाराचे पहिले आपण बघूया स्थान, की ऍक्च्युली हा छोटा नागपूर पठार त्याचं लोकेशन आहे कुठं ते आपल्याला माहित पाहिजे. याचे महत्वाचे 2 लोकेशन मी तुम्हाला सांगतो की जर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर द्वीपकल्पीय पठाराच्या ईशान्येस आहे. द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाच्या ईशान्येस जो काही पठारी प्रदेश आहे त्याला नाव काय आहे? छोटा नागपूरचे पठार. हे झालं पहिलं स्थान. आणि दुसरं आणखीन एक महत्वाचं स्थान म्हणजे उत्तरेस गंगा नदीचे खोरे आणि दक्षिणेस महानदीचे खोरे या 2 नद्यांच्या खोऱ्याच्या दरम्यान जो काही पठारी प्रदेश आहे त्या पठारी प्रदेशाला या ठिकाणी छोटा नागपूरचे पठार असे म्हणतात. म्हणजे मी त्या ठिकाणी 2 लोकेशन तुम्हाला सांगितले. कोणकोणते? तर द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाच्या ईशान्येस असलेला पठार म्हणजे कोणता पठार? छोटा नागपूरचे पठार. त्यानंतर उत्तरेस गंगा नदीचे खोरे आणि दक्षिणेस महानदीचे खोरे या 2 नद्यांच्या खोऱ्यांच्या दरम्यान असलेलं पठार म्हणजे छोटा नागपूरचे पठार. हे झालं आपण याचं स्थान पाहिलं. तर स्थान कुठं आहे? गंगा नदी आणि महानदी यांच्या दरम्यान आणि द्वीपकल्पीय पठाराच्या ईशान्येस. इथं पण तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, त्यानंतर ह्याचा जर विस्तार आपण पाहायचा झाला छोटा नागपूर पठाराचा, 1 मिनिट, दुसरा मुद्दा आपण बघायचा आहे की याचा जर आपण विस्तार पाहिला, छोटा नागपूर पठाराचा जर विस्तार संदर्भामध्ये आपल्याला जर बोलायचं झालं विस्तार, तर विस्तार संदर्भामध्ये बऱ्याच पुस्तकामध्ये बऱ्याच संकल्पना देण्यात आल्या आहेत. जसे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही विविध संदर्भ ग्रंथ आहेत त्या संदर्भ ग्रंथामध्ये
हा छोटा नागपूर पठाराचा विस्तार जो दिलेला आहे, राजकीय विस्तार विशेषतः, तर तो दिलेला आहे एकंदरीत 4 राज्यामध्ये आहे असं दिलेलं आहे. महाराष्ट्रामधील बऱ्याचशा संदर्भ ग्रंथामध्ये even स्टेट बोर्ड मध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या की छोटा नागपूर पठाराचा विस्तार एकंदरीत 4 राज्यामध्ये दिलेला आहे असं सांगितलेलं आहे. मात्र जर उत्तर भारतातील म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार इकडचे जर आपण भूगोलचे पुस्तक हिंदीमधील आपण जर रेफर केले तर त्यांच्या बुकमध्ये 5 राज्यामध्ये छोटा नागपूर पठाराचा विस्तार आहे असं त्यांच्या तिकडच्या बुकमध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आपण दोन्ही पण कन्सिडर करून जाऊया की छोटा नागपूर पठाराचा विस्तार आपण 5 राज्यामध्ये असं धरून चलूया. त्यामध्ये ते 4 येणार आहेत आणि तिकडचा 1 येणार आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भ ग्रंथामध्ये जी 4 राज्य आहेत ती पण त्या 4 राज्य आहेतच, आणि त्यानंतर एक्स्ट्राचं जे 5वं राज्य आहे, जे उत्तर प्रदेश, बिहार इकडच्या राज्यामध्ये जे 5वं राज्य त्यांनी सांगितलंय, तो 5वा राज्य सुद्धा यामध्ये येणार आहे. मग ते कोणकोणते आहेत? तर पहिले लक्ष द्या की छोटा नागपूर पठाराचा जो विस्तार आहे तो एकंदरीत 5 राज्यात आहे. किती? 5 राज्य. किती राज्यात आहे? 5 राज्य. मग तुम्हाला मी आता सांगितलं की 4 राज्य आपल्या इकडच्या पुस्तकात दिलेले आहेत, ते 4 राज्य पहिला घेऊ, आणि त्यानंतर एक जो राज्य आहे जो आपल्या इकडच्या पुस्तकामध्ये सापडत नाही, परंतु उत्तर भारतातील जे काही उत्तर प्रदेश, बिहार इकडचे जे राज्य आहेत त्या राज्यातील पुस्तकामध्ये 5वा राज्याचं नाव आहे ते आपण बघूया. पहिलं जे राज्य आहे ते आहे झारखंड. कोणतं राज्य आहे? झारखंड. झारखंड राज्यामध्ये याचा विस्तार आहे. त्यानंतर 2 नंबरचं जे राज्य आहे तो आहे पश्चिम बंगाल. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचं जे राज्य आहे तो आहे छत्तीसगड. CHH अर्थात छत्तीसगड. आणि त्यानंतर 4थं जे राज्य आहे ते आहे ओडिशा. ही 4 राज्य जे आहे ते आपल्या इकडच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि ओडिशा. आणि आता जे मी बोललं 5वा जो राज्य त्या बऱ्याचशा पुस्तकामध्ये दिलेला आहे तो 5वा राज्य आहे या ठिकाणी बिहार. तर आपण असं म्हणू शकतो की हा जो काही छोटा नागपूरचा पठार आहे त्याचा विस्तार एकंदरीत 5 राज्यामध्ये आहे. मग कोणकोणती 5 राज्य आहेत? झारखंड आहे, पश्चिम बंगाल आहे, छत्तीसगड आहे, ओडिशा आहे आणि बिहार आहे. बिहारमधील विशेषतः गया नावाचा जिल्हा आहे, त्या गया नावाच्या जिल्ह्यामध्ये याचा थोडासा या ठिकाणी विस्तार पाहावयास मिळतोय. म्हणजे हे झाले 5 राज्य, ज्या 5 राज्यामध्ये छोटा नागपूर पठाराचा या ठिकाणी विस्तार आढळतो. आणि छोटा नागपूर पठाराचा 90% किंवा त्यापेक्षाही जास्त भाग जो आहे तो या झारखंड राज्यामध्ये आहे. छोटा नागपूर पठाराचा 90% किंवा त्यापेक्षा जास्त भाग जो आहे तो या झारखंड राज्यामध्ये असल्यामुळे छोटा नागपूर पठाराचा जर विशेष संदर्भ घ्यायचा झाला तर परीक्षेमध्ये जोड्याजोडाला जर प्रश्न आला की छोटा नागपूर पठारासमोर जर राज्य दिलं असेल किंवा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये छोटा नागपूर पठाराचा विस्तार आहे तर त्या ठिकाणी आपण डोळे झाकून झारखंड हे राज्य निवडायचं आहे. कारण 90% भाग त्याच्या झारखंड राज्यामध्ये आहे आणि बाकीचा जो 10% उरलेला भाग आहे त्या उर्वरित 4 राज्यामध्ये त्याचा विस्तार आढळतो. ठीक आहे. म्हणजे छोटा नागपूरचे पठार राज्य कोणते? झारखंड. आणि त्याचा विस्तार जर आपण पाहिला तर ह्या 5 राज्यामध्ये छोटा नागपूर पठाराचा या ठिकाणी विस्तार आढळून येतो. ठीक आहे. हे आपण पाहिलं विस्तार किती राज्यामध्ये आहे? 5 राज्यामध्ये याचा विस्तार आहे. ठीक आहे. आपण विस्तार बघितला की ह्या 5 राज्यामध्ये छोटा नागपूर पठाराचा या ठिकाणी काय आहे? विस्तार आहे. आता आपण छोटा नागपूर पठाराचे नाव छोटा नागपूरच का पडले या संदर्भामध्ये आपण थोडीशी चर्चा करूया. छोटा नागपूर पठाराचे नाव छोटा नागपूर पठार असेच का पडले? दुसरं नाव ठिकाणी त्याला पडलं नाही का किंवा देता आलं नाही का? तर ह्याचा जो संदर्भ आहे तो आपल्या महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्राशी छोटा नागपूर पठाराच्या नावाचा जो संदर्भ आहे तो आपल्या महाराष्ट्राशी आहे. झालंय काय की छोटा नागपूर पठार हे जे नाव आहे ते आपल्या महाराष्ट्रातील नागपूरच्या पठारावरून देण्यात आलेलं आहे. आपला जो महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये नागपूर आहे, तर नागपूरमध्ये जो काही खडक आढळतो, विशेषतः नागपूरमध्ये पट्टिताश्म, ग्रॅनाइट आणि नीश खडक आढळतो. महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये पट्टिताश्म, ग्रॅनाइट व नीस खडक आढळतो. तसाच खडक ह्या छोटा नागपूर पठारावरती आढळतो. आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये नागपूर भागामध्ये तांबडी मृदा आढळते. त्याच पद्धतीची मृदा या छोटा नागपूर पठारामध्ये आढळते. म्हणून याला नागपूरच्या नावावरून छोटा नागपूर असे नाव देण्यात आलेले आहे. म्हणजे याला छोटा नागपूरचे नाव कशावरून, छोटा नागपूरचे पठार किंवा छोटा नागपूर हे नाव कशावरून देण्यात आलेलं आहे? तर महाराष्ट्राच्या नागपूरवरून, नागपूरच्या पठारावरून. का? कारण महाराष्ट्राच्या नागपूरच्या पठारावरती जी काही खडकाची संरचना आढळते तशीच खडकाची संरचना छोटा नागपूर पठारावरती आढळते. ठीक आहे. म्हणून त्याला महाराष्ट्राच्या नागपूर पठारावर छोटा नागपूरचे पठार हे नाव देण्यात आलेले आहे.
ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी दोन संकल्पना आणखीन एक केल्या होत्या तुम्हाला ह्या नावावरून. काय तर छोटा नागपूर पठारावरती कोणता खडक आढळतो तर ग्रॅनाइट, पट्टीताश्म, ग्रॅनाइट आणि नीस. पट्टीताश्म, ग्रॅनाइट आणि नीस हा खडक आढळतो आणि त्या ठिकाणची मृदा कोणती आहे तर त्या ठिकाणी तांबडी मृदा आढळते, जी मृदा आपल्या ठिकाणी नागपूरमध्ये आढळते. सेम तीच म्हणजे छोटा नागपूर पठारावर खडक कोणता पट्टीताश्म, ग्रॅनाइट, नीस आणि मृदा कोणती तांबडी मृदा. आणि त्याचं नाव कशावरून पडलेलं आहे महाराष्ट्राच्या नागपूर पठारावर त्याचं नाव पडलेलं आहे. हे झालं नावाच्या संदर्भामध्ये मुद्दे. आता जर उंची आणि उतारा संदर्भामध्ये जर छोटा नागपूर पठारा संदर्भामध्ये जर बोलायचं झालं छोटा नागपूर पठाराची उंची तर जी छोटा नागपूर पठार आहे याची जी समुद्र सपाटीपासून जी सरासरी जी उंची आहे ती आहे 700 मीटर. किती 700 मीटर. छोटा नागपूर पठाराची समुद्र सपाटीपासूनची सरासरी जर उंची बोलली तर ती आहे 700 मीटर. आणि याचा जर उतार पाहिला आपण उतार छोटा नागपूर पठाराचा उतार जर आपण या ठिकाणी पाहिला तर तो याचा उतार आहे पूर्वकडे. पूर्वकडे छोटा नागपूर पठाराचा उतार हा आहे छोटा नागपूर पठार आणि याचा जर उतार पाहिला तर पूर्वकडे आहे. म्हणजेच काय तर बंगालच्या उपसागराकडे आहे. छोटा नागपूर पठाराचा उतार पूर्वकडे किंवा बंगालच्या उपसागराकडे आहे. म्हणूनच छोटा नागपूर पठारावरती जेवढ्या पण नद्या वाहतात उदाहरणार्थ दामोदर नदी, सुवर्णरेखा नदी, वैतरणी नदी, ब्राह्मणी नदी ह्या ज्या काही छोटा नागपूर पठारावरून बऱ्याचशा नद्या वाहतात त्या या छोटा नागपूर पठारावरून पूर्वकडे वाहत जाऊन या ठिकाणी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. ठीक आहे. इथं पण तुम्हाला समजलं असेल की छोटा नागपूर पठाराची सरासरी उंची 700 मीटर आणि उतार जो आहे तो याचा पूर्वकडे आहे. हे झालं उंची आणि उतारा संदर्भामध्ये महत्वाचे मुद्दे. त्यानंतर आणखीन एक महत्वाचा मुद्दा मध्ये छोटा नागपूर पठारावरील एक प्रमुख नदी आहे. छोटा नागपूर पठारावरील प्रमुख नदीचं नाव आहे दामोदर नदी. कोणती नदी दामोदर. जशी महाराष्ट्रामध्ये एक प्रमुख नदी आहे गोदावरी नदी. महाराष्ट्राची प्रमुख नदी कोणती आहे गोदावरी नदी किंवा महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठी नदी कोणती आहे तर गोदावरी नदी आहे. तशीच छोटा नागपूर पठारावरील सगळ्यात मोठी नदी किंवा प्रमुख नदी जी आहे ती आहे दामोदर नदी. कोणती नदी दामोदर नदी. या ठिकाणी मी एक आउटलाईन मॅप तुम्हाला काढतो आणि त्या आउटलाईन मॅपच्या आधारे तुम्हाला समजवण्यास सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करतो. हा आहे छोटा नागपूरचे पठार. तर छोटा नागपूरच्या पठाराच्या बरोबर मध्य भागातून या ठिकाणी एक नदी वाहते. ह्या नदीचं नाव आहे दामोदर नदी. कोणती नदी दामोदर नदी. छोटा नागपूर पठारावरील प्रमुख नदी कोणती आहे दामोदर नदी. आणि ही दामोदर नदी आहे ते छोटा नागपूरच्या बरोबर मध्यातून वाहते. छोटा नागपूरच्या पठारावरून बरोबर मध्यातून वाहते आणि ह्या दामोदर नदीमुळे छोटा नागपूर पठाराचे दोन भागामध्ये या ठिकाणी विभाजन झालेलं आहे. छोटा नागपूर पठाराचे दोन भागामध्ये या ठिकाणी विभाजन झालेलं आहे. एक ह्या ठिकाणी मुद्दा लक्षात घ्या दामोदर नदीबद्दल महत्वाचा एक नोट करून लिहून घ्या. NOTE नोट असं करून लिहा. NOTE नोट. छोटा नागपूर पठारावरील प्रमुख नदी कोणती दामोदर नदी. तर दामोदर नदी ही एक खचदरी किंवा घळईतून वाहणारी नदी आहे. दामोदर नदी खचदरी किंवा घळईतून वाहत जाते. ठीक आहे. तर नोट करून लिहा. भारतातील एकूण 3 नद्या आहेत. भारतात एकूण अशा 3 नद्या आहेत ज्या खचदरीतून किंवा घळईतून वाहतात. मग ते 3 नद्या कोणकोणत्या आहेत. पहिल्या आहे नर्मदा नदी, दुसरी आहे तापी नदी आणि तिसरी आहे या ठिकाणी दामोदर नदी. या 3 नद्या ज्या आहेत त्या घळईतून किंवा खचदरीतून वाहतात. ठीक आहे. जी ही दामोदर नदी जी आहे ती छोटा नागपूर पठारावरती कशातून वाहते खचदरीतून किंवा घळईतून वाहते. आणि खचदरीतून आणि घळईतून वाहत असताना छोटा नागपूर पठाराचे दामोदर नदीने 2 भागामध्ये या ठिकाणी विभाजन केलेलं आहे. मग दामोदर नदीच्या उत्तरेस हा जो काही पठारी प्रदेश आहे त्या पठाराला नाव देण्यात आलं आहे हजारीबागचे पठार. हजारीबाग चे पठार यालाच दुसरं आणखी एक नाव आहे कोडरमाचे किंवा कोडरमाचे पठार. दामोदर नदीच्या उत्तरेस असलेल्या छोटा नागपूर पठाराच्या भागाला काय नाव देण्यात आलं आहे हजारीबागचे पठार किंवा कोडरमाचे पठार. आणि दामोदर नदीच्या दक्षिणेस हा जो काही छोटा नागपूर पठाराचा भाग आहे याला या ठिकाणी नाव देण्यात आलं आहे रांची पठार. रांचीचे पठार किंवा यालाच पटलँडचे पठार असेही म्हणतात. म्हणजे दामोदर नदीमुळे छोटा नागपूर पठाराचे 2 भागामध्ये विभाजन झालेलं आहे. दामोदर नदीच्या उत्तरेस हजारीबागचे किंवा कोडरमाचे पठार आणि दामोदर नदीच्या दक्षिणेस रांचीचे किंवा पटलँडचे
पठार. इथंपर्यंत आपल्याला समजलं असेल. त्यानंतर पुढचा जो काही महत्वाचा मुद्दा आहे की आता भूरूपे आपल्याला बघायचे की छोटा नागपूर पठारावरची जी काही संरचना आहे ती कशी आहे. तर ही संरचना समजून घेत असताना आपण हजारीबाग पठारावरील संरचना आणि रांची पठारावरील संरचना एकत्रितपणे किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आपण समजून घेऊया. तर या ठिकाणी भूवैशिष्ट्य जर आपल्याला सांगायचे झाले की छोटा नागपूर पठाराची भूरचना कशी आहे, संरचना कशी आहे किंवा भूवैशिष्ट्य आपण त्याला म्हणूया की छोटा नागपूर पठाराची भूवैशिष्ट्य. तर छोटा नागपूर पठारावरती डोंगर रांग आहे, एक प्रमुख डोंगर रांग आहे. त्या डोंगर रांगेचं नाव आहे, त्या ठिकाणी मी तुम्हाला काढूनच दाखवतो की छोटा नागपूर पठारावरती या ठिकाणी एक डोंगर रांग आहे. या ठिकाणी त्या डोंगर रांगेचं नाव आहे हजारीबाग. हजारीबाग डोंगर रांग. आणि ह्या हजारीबाग जी आहे, ही हजारीबाग जी डोंगर रांग आहे ती मुख्यतः छत्तीसगड राज्यामध्ये आहे. म्हणजेच काय, तर ह्या छोटा नागपूर पठाराचा छत्तीसगड मधील विस्तार म्हणजे हजारीबागची डोंगर रांग. ठीक आहे. त्यानंतर या हजारीबागच्या डोंगर रांगेजवळ एक लहान लहान या ठिकाणी टेकडे आहेत. हजारीबाग डोंगर रांगेच्या आजूबाजूला लहान लहान टेकडे आहेत. या लहान टेकड्यांना या ठिकाणी नाव देण्यात आलं आहे रामगडच्या टेकड्या. कोणत्या टेकड्या? रामगड टेकड्या. रामगड टेकड्या. आणि आहे हजारीबाग डोंगर रांग. इथपर्यंत आपल्याला समजलं की छोटा नागपूर पठारावरती एक प्रमुख डोंगर रांग आहे. त्या डोंगर रांगेचं नाव आहे हजारीबागची डोंगर रांग, जी कुठं आहे? छत्तीसगड राज्यामध्ये आहे. आणि ह्या हजारीबागच्या डोंगर रांगेच्या जवळ आजूबाजूला ज्या काही लहान लहान टेकड्या आहेत त्या टेकड्यांना या ठिकाणी नाव देण्यात आलं आहे रामगडच्या टेकड्या. ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की छोटा नागपूर पठाराचा विस्तार एकंदर 4-5 राज्यामध्ये, त्यामध्ये एक राज्य मी तुम्हाला सांगितलं होतं छत्तीसगड राज्य. छत्तीसगड राज्यामध्ये छोटा नागपूर पठाराचा काही भाग येतो. मग छत्तीसगड राज्यामध्ये कशाचा भाग येतो? तर हाच छत्तीसगड राज्यामध्ये छोटा नागपूर पठाराचा ही जी काही डोंगर रांग आहे हजारीबाग डोंगर रांग ही येते आणि त्याच्या लहान लहान टेकड्या ज्या रामगड टेकड्या म्हणून ओळखल्या जातात, हा इतकाच भाग छत्तीसगड राज्यामध्ये येतोय या छोटा नागपूर पठाराचा. ठीक आहे. हे झालं या ठिकाणी. म्हणजे मला एक सांगायचं की छोटा नागपूर पठारावरती एक प्रमुख डोंगर रांग आढळते. त्या डोंगर रांगेचं नाव आहे हजारीबाग डोंगर रांग. कोणत्या राज्यात आहे? छत्तीसगड राज्यामध्ये आहे. त्यानंतर त्या हजारीबाग डोंगर रांगेच्या आजूबाजूला लहान लहान टेकड्या आहेत. त्या टेकड्यांना रामगडच्या टेकड्या असे म्हणतात. ते सुद्धा छत्तीसगड राज्यामध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी मॅपमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी मी ते डोंगर रांग या ठिकाणी लहानचे डोंगर रांग म्हणा किंवा टेकडी म्हणा किंवा टेकड्या म्हणा, रामगड नावाच्या टेकड्या आहेत या ठिकाणी. त्या ईशान्येस छोटा नागपूर पठाराच्या ईशान्येस एक लहान लहान टेकड्या आहेत या ठिकाणी. आहे ईशान्य भाग. तर या ठिकाणी छोटा नागपूर पठारावरती एक लहान लहान टेकड्या आहेत या ठिकाणी. या टेकड्यांना नाव देण्यात आलं आहे रामगडच्या टेकड्या किंवा रामगडचे डोंगर. सॉरी, राजमहलचे डोंगर पण म्हणतात किंवा राजमहल टेकड्या सुद्धा म्हणतात. या ठिकाणी एक डोंगर रांग आहे किंवा या ठिकाणी टेकड्या आहेत. याला राजमहलचे डोंगर किंवा राजमहल टेकड्या असे सुद्धा म्हणतात या ठिकाणी. आणि हा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हा आहे झारखंड राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये आहे? झारखंड राज्यामध्ये या राजमहलचे डोंगर रांग किंवा राजमहलच्या टेकड्या आहेत. कोणत्या राज्यामध्ये आहे? झारखंड राज्यामध्ये स्थित आहेत. ठीक आहे. आणि ह्या राजमहल डोंगर रांगेमध्ये एक शिखर आहे, एक पर्वत शिखर आहे. या राजमहल डोंगर रांगेमध्ये एक पर्वत शिखर आहे. त्या शिखरचं नाव आहे पारसनाथ. त्या शिखरचं नाव काय आहे? पारसनाथ. शिखरचं नाव काय आहे? पारसनाथ. कुठं आहे? राजमहल डोंगर रांगेमध्ये झारखंड राज्यामध्ये एक प्रमुख शिखर आहे. त्या शिखरचं नाव आहे पारसनाथ. याची जी उंची आहे पारसनाथ शिखराची जी काही उंची आहे ती आहे 1366 मीटर. 1366 मीटर इतकी उंची आहे. आणि हा जो काही पारसनाथ शिखर आहे हा छोटा नागपूर पठारावरील सगळ्यात उंच शिखर आहे. सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे? छोटा नागपूर पठारावरील सर्वात उंच शिखर तो आहे कोणता? पारसनाथ शिखर. कोणत्या डोंगर रांगेमध्ये आहे किंवा कोणत्या टेकड्या अंतर्गत येतो? तर तो आहे राजमहलच्या डोंगर रांगेमध्ये किंवा राजमहलच्या टेकड्या अंतर्गत येतो. कोणत्या राज्यात आहे? तो आहे झारखंड राज्यामध्ये. उंची किती आहे? 1366 मीटर. ठीक आहे. एवढे 4-5 पॉईंट क्लिअर झाले आपल्याला. त्यानंतर आणखीन एक लहान लहान टेकड्या आहेत या ठिकाणी.
आहे रांचीचे पठार. ओके. तर त्या ठिकाणी मी तुम्हाला विस्तार सांगत असताना सांगितलं होतं की छोटा नागपूर पठाराचा विस्तार जो आहे तो ओडिसा राज्यामध्ये सुद्धा आहे, छत्तीसगडमध्ये पण आहे, ओडिसामध्ये पण आहे, झारखंडमध्ये पण आहे, पश्चिम बंगालमध्ये पण आहे आणि बिहारमध्ये पण आहे. ओके. तर आता बघूया आपण की छोटा नागपूर पठाराचा जो काही ओडिसामध्ये जो काही विस्तार आहे, ओडिसा राज्यामध्ये जो विस्तार आहे, तर छोटा नागपूर पठाराचा ओडिसामध्ये जो विस्तार आहे त्या ठिकाणी ओडिसा राज्यामध्ये एक प्रमुख टेकड्या आहेत. ओडिसा राज्यामध्ये या ठिकाणी टेकड्या आहेत. ओडिसा राज्यामध्ये या ठिकाणी टेकड्या आहेत. या टेकड्यांना या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे गडजातच्या टेकड्या. कोणत्या टेकड्या? गडजात टेकड्या. गडजातच्या टेकड्या कुठं आहेत? ओडिसा राज्यामध्ये आहेत. कुठं आहेत? ओडिसा राज्यामध्ये. ओडिसा राज्यामध्ये गडजात नावाच्या टेकड्या आहेत. ह्या टेकड्या ज्या आहेत त्या ह्या छोटा नागपूर पठाराचाच भाग आहे. ठीक आहे. म्हणजे छोटा नागपूर पठाराचा ओडिसामध्ये जो विस्तार आहे तो ह्या गडजात टेकड्याच्या स्वरूपातच आहे. म्हणजे गडजातच्या टेकड्या म्हणजेच छोटा नागपूर पठाराचा ओडिसा राज्यामध्ये असलेला विस्तार आहे. ठीक आहे. म्हणजेच ह्या गडजात टेकड्या कोणत्या राज्यात आहेत? गडजातच्या टेकड्या ओडिसा राज्यामध्ये आहेत. कशाचा भाग आहे? छोटा नागपूर पठाराचा भाग आहे. ठीक आहे. एवढं कळालं? ठीक आहे. आणि त्यानंतर ह्या गडजातच्या टेकड्यांचा आजूबाजूचा जो काही प्रदेश आहे, गडजातच्या टेकड्या त्याचा आजूबाजूचा जो काही प्रदेश आहे त्या प्रदेशाला या ठिकाणी नाव देण्यात आलं आहे सिमलीपालचे पठार. सिमलीपालचे पठार म्हणजे गडजातच्या टेकड्या आणि सिमलीपालचे पठार. इथपर्यंत कळालं? आणखी दोन महत्वाचे मुद्दे या ठिकाणी तुम्हाला सांगतो. म्हणजे छोटा नागपूर पठाराचा जो काही ओडिसामध्ये विस्तार आहे, छोटा नागपूर पठाराचा ओडिसामध्ये जो विस्तार आहे तो दोन पद्धतीचा आहे. कोणकोणत्या? तर एक आहे गडजातच्या टेकड्या. ठीक आहे. ह्या ज्या काही गडजातच्या टेकड्या आहेत, या गडजातच्या टेकड्यामध्ये एक प्रमुख शिखर आहे. या ठिकाणी गडजातच्या टेकड्यामध्ये एक प्रमुख शिखर आहे. या शिखरचं नाव आहे मलयगिरी. काय आहे? मलयगिरी नावाचं शिखर आहे या गडजातच्या टेकड्यामध्ये. आणि ह्याची जी उंची आहे मलयगिरी शिखराची ती आहे 1187 मीटर. किती आहे? 1187 मीटर. आणि हा मलयगिरी नावाचा जो शिखर आहे तो ओडिसा राज्यातील सगळ्यात उंच शिखर आहे. जसं महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर जर आपण सांगायचं झालं तर आपण सांगतो की महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर आहे कळसुबाई. तशाच पद्धतीनं ओडिसा राज्यामधील सगळ्यात उंच शिखर आहे मलयगिरी. त्याची उंची आहे 1187 मीटर. मी या ठिकाणी व्यवस्थित सांगतो पुन्हा एकदा. छोटा नागपूर पठाराचा सगळ्यात उंच शिखर नाही. छोटा नागपूर पठाराचा सगळ्यात उंच शिखर आहे पारसनाथ शिखर, जो झारखंड राज्यामध्ये आहे. राजमहल टेकडी अंतर्गत येतो. 1366 मीटर त्याची उंची आहे. मात्र हा झाला छोटा नागपूर पठाराचा सगळ्यात उंच शिखर. मात्र मी म्हणतोय की ओडिसा राज्याचा सगळ्यात उंच शिखर जे आहे तो आहे मलयगिरी. कुठं असतोय? ओडिसा राज्यात आहे. कोणत्या टेकड्यामध्ये येतोय? गडजात टेकडी अंतर्गत येतोय. उंची आहे 1187 मीटर. ठीक आहे. कळालं? ठीक आहे. तर हा जे काही गडजातच्या टेकड्या आहेत, या गडजातच्या टेकड्या जे आहेत ते ओडिसा राज्यामध्ये आहे. कशाचा भाग आहे? छोटा नागपूर पठाराचा भाग आहे. या गडजातच्या टेकड्या अंतर्गत एक खान आहे. त्या खाणीचं नाव आहे क्योंझरची खान. कोणती? क्योंझरची खान. ओडिसा राज्यातील प्रसिद्ध खान आहे. त्या खाणीचं नाव काय आहे? क्योंझर खान. ओडिसा राज्यातील एक प्रमुख खान आहे किंवा एक प्रसिद्ध खान आहे. त्या खाणीचं नाव आहे क्योंझरची खान. या क्योंझरच्या खाणीमध्ये काय मिळतं? लोह खनिज सापडतं. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बॉक्साईट सापडतं. बॉक्साईट आणि लोह खनिज म्हणजे बॉक्साईट व लोह खनिजासाठी जी काही प्रसिद्ध खान आहे क्योंझरची खान. ओडिसा राज्यामध्ये लोह खनिज आणि बॉक्साईट साठी एक प्रसिद्ध खान आहे, ती आहे क्योंझरची खान. ही क्योंझरची खान रामगड टेकड्या अंतर्गत आहे. गडजात टेकड्या अंतर्गत येते. गडजात टेकड्या अंतर्गत ही क्योंझरची खान येते, जी क्योंझरची खान लोह खनिज आणि बॉक्साईट साठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. त्यानंतर हा जो काही गडजातच्या टेकड्या आहे त्याचा आजूबाजूचा प्रदेश
आणि ह्या गडजाचे टेकड्या यांना काय नाव देण्यात आलं आहे? सिमलीपालचे पठार. कोणते पठार? सिमलीपालचे पठार. या सिमलीपालच्या पठारावरती पांढरे वाघ आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळतात. म्हणजे भारतामध्ये पांढरे वाघ कुठे आपल्याला बघावयास मिळतात? सिमलीपालचे पठार. काय बघायला मिळतात? पांढरे वाघ. हे समजलं इथपर्यंत? म्हणजे हा जो काही गडजाच्या टेकड्या आहेत, सिमलीपालचा पठार आहे, हा छोटा नागपूर पठाराचाच भाग आहे. मात्र हा कुठं आहे? ओडिसा राज्याअंतर्गत येतो. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला कळालं? इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल अशी आशा करतो. त्यानंतर आणखीन एक प्रकारची वेगळ्याच प्रकारची संरचना या छोटा नागपूर पठारावरती दिसून येते. आणखीन एक वेगळ्याच प्रकारची संरचना छोटा नागपूर पठारावरती दिसून येते. त्याला त्या ठिकाणी नाव काय दिलं आहे? त्यांनी पाटलँड. काय म्हटलंय त्यांनी? पटलँड किंवा पाटलँड किंवा पाटभूमी असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे. आता हे पटलँड, पाटलँड किंवा पाटभूमी आहे काय आता आपण समजून घ्या. तर विशेषतः हा रांची जो पठार आहे, दामोदर नदीच्या दक्षिणेतील हा जो काही रांचीचा पठार आहे, या रांचीच्या पठारावरती ही एक प्रकारची संरचना दिसून येते, ज्याला आपण पाटलँड, पटभूमी किंवा पाटभूमी असे म्हणतो. काय काय म्हणतो आपण या ठिकाणी? पटलँड, पटलँड किंवा पाटलँड किंवा यालाच आपण म्हणतो पाटभूमी. या अशा प्रकारची संरचना ह्या विशेषतः ह्या रांची पठारावरती आढळून येते. विशेषतः रांची पठारावरती एक प्रकारची भूसंरचना या ठिकाणी आढळून येते, ती म्हणजे पटलँड, पाटलँड किंवा पाटभूमी. आता हे पटलँड, पाटलँड जे काय 2-3 नावाने याला ओळखलं जातं, त्याची कॉन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची की ह्या रांची पठारावरती एक लहान लहान टेकड्या आहेत, ज्याची सरासरी उंची 1100 मीटर. रांची पठारावरती असलेल्या लहान लहान टेकड्या व त्या लहान लहान टेकड्यावरती असलेली जांभी मृदा अशी जी संरचना त्या ठिकाणी दिसून येते, त्याला म्हणतात त्या ठिकाणी पटलँड. समजा हा पठार आहे छोटा नागपूरचे पठार. या छोटा नागपूर पठारावरती लहान लहान घुमटाकार टेकड्या आहेत. घुमटाकार टेकड्या या ठिकाणी आढळतात. लहान लहान घुमटा आकार टेकड्या. आकार कसा आहे? घुमटासारखा आहे. आकार कसा आहे? घुमटासारखा आहे. याची सरासरी उंची किती आहे? 1100 मीटर. म्हणजे व्यवस्थित कन्सेप्ट आता तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल बघा. आणि याच्यावरती कोणती मृदा आढळते? तर याच्यावरती जांभी मृदा या ठिकाणी आढळते. कोणती मृदा आढळते? जांभी मृदा आढळते. म्हणजेच काय? तर रांची पठारावरती असलेल्या लहान लहान टेकड्या, ज्या टेकड्यावरती जांभी मृदा आढळते, अशा प्रकारच्या संरचनेला त्यांनी काय नाव दिले? त्याला पटलँड, पाटलँड किंवा पाटभूमी असे म्हणतात. म्हणजे ही संरचना कुठे दिसून येते? तर विशेषतः रांची पठारावरती या ठिकाणी दिसून येते. याचे एक बेस्ट उदाहरण म्हणजे आपण सगळ्यांनी MS धोनी नावाचा मूवी बघितला असेल. MS धोनी बघितली असेल, बऱ्याच जणांनी MS धोनी नावाची मूवी बघितलेली असेल. तर त्या मूवीमध्ये धोनी आणि त्याची जी प्रेयसी आहे, धोनी आपल्याला माहित आहे की MS धोनी कोणत्या ठिकाणाहून येतात? तर रांची ठिकाणाहून येतात. MS धोनीचं गाव कोणतं किंवा प्रदेश कोणता? त्या प्रदेशामध्ये ते लहानपासून मोठे झाले आहेत, रांची. तर त्या ठिकाणी दाखवलेलं आहे की MS धोनी आणि त्याची जी प्रेयसी आहे ते भेटण्यासाठी एका डोंगरावरती भेटत असतात. बघा, वारंवार एका डोंगरावरती भेटत असतात. तो डोंगर कसा दाखवला? असंच दाखवलेला, एक घुमटाकार दाखवलेला आहे. मी हे लक्षात राहण्यासाठी सांगतोय. तो जो डोंगर आहे तोच आहे. त्या ठिकाणी त्याने नाव काय देण्यात आलंय? पाटलँड किंवा पाटभूमी. कुठं आहे? रांची पठारावरती. कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. ओके. त्यानंतर एवढ्या डिटेलमध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आणखीन एक गोष्ट, या छोटा नागपूर पठारावरती कोणकोणते डोंगर रांग कोणत्या राज्यामध्ये येतात हे पण बघूया पुन्हा एकदा. राजमहल डोंगर रांग किंवा राजमहलच्या टेकड्या कुठे येतात? झारखंड राज्यामध्ये येतात. ठीक आहे, लिहून घ्या. राजमहल डोंगर रांग छोटा नागपूर पठारा अंतर्गत असलेल्या डोंगर रांगावर टेकड्या. आणि एका साईडला डोंगर रांगा, एका साईडला टेकड्या लिहून घ्या. तर पहिला आहे राजमहल डोंगर रांग किंवा राजमहलच्या टेकड्या, त्याच्या पुढे डॅश मारून लिहून घ्या झारखंड राज्य. त्यानंतर दुसरा आहे हजारीबाग डोंगर रांग, पुढे डॅश मारून लिहा छत्तीसगड. रामगडच्या टेकड्या, डॅश मारून लिहून घ्या छत्तीसगड. त्यानंतर नेक्स्ट गडजाच्या टेकड्या, डॅश मारून लिहून घ्या ओडिसा. गडजाच्या टेकड्या ओडिसा. आणि त्यानंतर सिमलीपालचे पठार लिहून घ्या ओडिसा राज्य. ठीक आहे, म्हणजे एवढं लिहून घेतलं. आता आणखी एक नोट म्हणून लिहून घ्या, NOTE नोट. तर
छोटा नागपूर पठार हे एक स्वतंत्र असे पठार नसून एक लहान लहान पठारांचीच एक मालिका आहे. लहान लहान पठार एकत्र येऊन छोटा नागपूर पठार बनलेला आहे. म्हणजेच काय, तर छोटा नागपूर पठार एक लहान लहान पठार एकत्र येऊन किंवा पठारांची मालिका आहे. छोटा नागपूर पठार जो आहे तो वेगवेगळ्या पठारांची मालिका आहे. मग त्या मालिकेअंतर्गत पुढील पठारांचा समावेश होतो. कोणकोणते पठार समावेश होतो? हजारीबागचे पठार किंवा कोडरमाचे पठार छोटा नागपूर पठाराचाच एक भाग आहे. त्यानंतर रांची पठार किंवा पटल्यांचे पठार हे सुद्धा छोटा नागपूर पठाराचाच भाग आहे. त्यानंतर सिमलीपालचे पठार हा सुद्धा एक छोटा नागपूर पठाराचाच भाग आहे. ठीक आहे. म्हणजे हजारीबागचे पठार, रांचीचे पठार, त्यानंतर कोडरमाचे पठार, सिमलीपालचे पठार हे सगळे पठार जे आहे ते छोटा नागपूर पठाराचेच भाग आहेत. इथं पण तुम्हाला व्यवस्थितपणे समजले असेल. ठीक आहे. आता परीक्षेच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा जो काही छोटा नागपूर पठार आहे, हा जो काही छोटा नागपूर पठार आहे त्याला, छोटा नागपूर पठाराला बऱ्याचशा नावानं, आर्थिकदृष्ट्या बऱ्याचशा नावानं ओळखलं जातं. मग ते कोणकोणती नाव आहेत ज्या नावानं छोटा नागपूर पठाराला ओळखलं जातं? तर पहिलं नाव आहे भारतातील खनिज संपन्न प्रदेश म्हणून हे छोटा नागपूर पठाराला ओळखलं जातं. त्यानंतर दुसरं जे नाव आहे तो आहे भारताचा रूर प्रदेश म्हणून ह्या छोटा नागपूर पठाराला ओळखलं जातं. त्यानंतर भारताचे खनिज संपत्तीचे कोठार म्हणून सुद्धा छोटा नागपूर पठाराला ओळखलं जातं. आणि त्याचबरोबर भारताचे खनिजाची हृदय म्हणून सुद्धा छोटा नागपूर पठाराला ओळखलं जातं. ह्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे ह्या वेगवेगळ्या नावं देण्यासाठी ह्याच्या पाठीमागचं कारण काय? तर ह्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे असं आहे की छोटा नागपूर पठारामध्ये बऱ्याच प्रकारचे खनिज आढळतात. लोह खनिज आहे, दगडी कोळसा आहे, लोह खनिज आहे, बॉक्साईट आहे, युरेनियम आहे, अशा बऱ्याच प्रकारचे खनिजे त्या ठिकाणी आढळतात. एक मिनिट. छोटा नागपूर पठारामध्ये बऱ्याच प्रकारचे खनिजे, त्यामध्ये लोह खनिज आहे, बॉक्साईट आहे, दगडी कोळसा आहे, युरेनियम आहे, अशा पद्धतीने बऱ्याच प्रकारचे खनिजे जे आहेत ते आपल्या या छोटा नागपूर पठारामध्ये आढळतात. म्हणून या छोटा नागपूर पठाराला त्या ठिकाणी भारताचं खनिज संपन्न प्रदेश असे सुद्धा म्हणतात. आता तुम्हाला हेच पॉइंट मी एकदम परत आयुष्यामध्ये कधी विसरणार नाही या पद्धतीने आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. एक प्रश्न नेहमी परीक्षेमध्ये विचारला जातो की कोणता प्रश्न, की खनिज संपत्ती खालीलपैकी कोणता खडक जो आहे तो खनिजामध्ये सर्वात संपन्न खडक म्हणून ओळखला जातो. खनिजामध्ये सर्वात संपन्न खडक म्हणून ओळखला जाणारा खडक कोणता? तर दोनच खडक आहेत जो सगळ्यात खनिज संपन्न खडक आहे. पहिला खडक कोणता आहे? पहिला जो खडक आहे तो आहे धारवाड आणि दुसरा जो खडक आहे तो आहे गोंडवाना. व्यवस्थित लक्ष द्या. हे जे धारवाड आणि गोंडवाना नावाचा जो खडक आहे हा खडक खनिज संपन्न खडक म्हणून ओळखला जातो. इथपर्यंत तर मुद्दा क्लिअर आहे. सोडून द्या ते झारखंड छोटा नागपूर पठार 2 मिनिट बाजूला ठेवा. आता हे समजून घ्या 2 मिनिटासाठी. काय की सगळ्यात खनिज संपन्न खडक कोणता आहे भारतातील? तर तो आहे धारवाड आणि गोंडवाना. आणि त्यातल्या त्यात तर प्रमुख जर खडकच बघायचा झाला तर धारवाड. त्या धारवाड खडकामध्ये बऱ्याच प्रकारचे लोह खनिज आढळते, बॉक्साईट आढळते, त्यानंतर बरेचसे आढळतं. आणि गोंडवाना हा फक्त दगडी कोळशासाठी प्रसिद्ध आहे. मात्र दोन्ही जे आहेत गोंडवाना आणि धारवाड हे खनिज संपन्न खडक म्हणून ओळखले जातात. इथपर्यंत कॉन्सेप्ट झाली तुमची क्लिअर. खनिज संपन्न खडक कोणते? धारवाडचा खडक आणि गोंडवानाचा खडक. ओके. आता मी आणखीन एक मुद्दा सांगतो की आता लक्ष द्या. हा जो काही छोटा नागपूर पठार आहे, हा छोटा नागपूर पठार बनलाच आहे या 2 खडकापासून. याची निर्मिती झालेली आहे. छोटा नागपूर पठाराची निर्मिती ह्या 2 खडकापासूनच बनलेली आहे. छोटा नागपूर पठार जो बनलेला आहे तो या 2 खडकापासूनच बनलेला आहे, धारवाडचा खडक आणि गोंडवानाचा खडक. आणि हेच 2 जर खडक खनिज संपन्न असतील तर मग छोटा नागपूर पठार का खनिज संपन्न नसेल? हो की नाही? जर हेच 2 खडक खनिज संपन्न आहेत, याच खडकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खनिज आढळतात आणि हेच खडक जर छोटा नागपूर पठारामध्ये आढळत असतील तर छोटा नागपूर पठार कसा असणार आहे? खनिज संपन्न आहे. आहे की नाही आहे? त्यामुळे छोटा नागपूर पठाराला भारताचा खनिज संपन्न प्रदेश म्हणून ओळखला जातो. भारताचा खनिज संपन्न प्रदेश कोणाला ओळखला जातो? छोटा नागपूर पठाराला. का? आता सांगितलं, डिटेलमध्ये विश्लेषण तुम्हाला केलेलं आहे. त्यानंतर
याला भारताचे खनिज संपत्तीचे कोठार पण म्हणतात. भारताच्या खनिज संपत्तीचे कोठार का म्हणतात? बरेचसे खनिज आहेत. लोह खनिज आहे, बॉक्साईट आहे, त्यानंतर दगडी कोळसा आढळतो, युरेनियम आढळतो, बरेचसे खनिज त्या ठिकाणी आढळते. म्हणून त्या ठिकाणी भारताच्या खनिज संपत्तीचे कोठार ह्या छोटा नागपूर पठाराला म्हटलेलं आहे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा, याला भारताचा रूर प्रदेश म्हणतात. खालीलपैकी कशाला भारताचा रूर प्रदेश म्हणतात? तर छोटा नागपूर पठाराला भारताचा रूर प्रदेश म्हणतात. भारताचा रूर प्रदेश कशास म्हणतात? छोटा नागपूर पठाराला भारताचा रूर प्रदेश म्हणतात. आता का म्हणतात एक सांगतो. जर्मनी नावाचा देश आहे, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. जर्मनी नावाचा देश आहे. त्या जर्मनी नावाच्या देशामध्ये प्रमुख 2 नद्या आहेत. एक आहे रूर, एक आहे राईन. रूर आणि राईन ह्या 2 प्रमुख नद्या आहेत. रूर आणि राईन या 2 प्रमुख नद्याच्या दरम्यानचा जो काही प्रदेश आहे जर्मनी मधला, तो एक खनिज संपन्न प्रदेश आहे आणि विशेषतः त्या ठिकाणी दगडी कोळसा आढळतो. मात्र जर्मनीच्या दृष्टीनं तो एक त्यातला खनिज संपन्न प्रदेश आहे. रूर आणि राईन ह्या 2 नद्यांच्या दरम्यानचा जो काही प्रदेश आहे तो एक खनिज संपन्न प्रदेश आहे. त्यामुळे तिथला जो प्रदेश आहे जर्मनीचा, त्या प्रदेशाला त्याने नाव का देण्यात आलं आहे? त्या खनिज संपन्न प्रदेशाला रूर प्रदेश असं नाव देण्यात आलेलं आहे. मग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खनिज संपत्ती सापडते. मग त्याचंच एक उदाहरण म्हणून भारतामध्ये ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त खनिज संपत्ती सापडते त्या ठिकाणी याला रूर नाव देण्यात आलेलं आहे. भारताचा रूर प्रदेश म्हणून छोटा नागपूर पठाराला या ठिकाणी ओळखलं जातं. याचं आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो की जे जर्मनीमध्ये आता जे काही रूर आणि राईन प्रदेशाच्या दरम्यानचा जो काही प्रदेश आहे, विशेषतः मी म्हटलं दगडी कोळशासाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी? दगडी कोळशासाठी प्रसिद्ध आहे. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो त्या रूर प्रदेशामध्ये. तसंच काहीसं भारतामध्ये सुद्धा घडतं. या ठिकाणी कोणती नदी वाहते मी थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं आहे. या ठिकाणी प्रमुख नदी आहे दामोदर नदी. कोणती आहे? दामोदर नदी. आणि ह्या दामोदर नदीच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये, दामोदर नदीच्या खोऱ्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काय सापडतं? दगडी कोळसा सापडतो. काय सापडतो? म्हणजे या ठिकाणी दामोदर नदीचे जे खोरं आहे ते दगडी कोळशासाठी प्रसिद्ध आहे. दामोदर नदीचं खोरं जे आहे ते दगडी कोळशासाठी प्रसिद्ध आहे. आणि त्या ठिकाणी जर्मनीच्या रूर प्रदेशामध्ये मुख्यतः काय सापडतो? दगडीच कोळसा सापडतो. आणि या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दगडीच कोळसा सापडतो. त्यावरून याला रूर प्रदेश नाव देण्यात आलं आहे. एक मुद्दा आणखीन एक महत्वाचा, हा जो काही या ठिकाणी एक विशेष मुद्दा लिहून घ्या, NOT नोट म्हणून. दामोदर नदी खालीलपैकी कोणत्या, असा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की दामोदर नदी खालीलपैकी कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? तर दामोदर नदी ही मुख्यतः दगडी कोळशाच्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी? दगडी कोळशासाठी. का? कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दगडी कोळसा त्या ठिकाणी सापडतो. ठीक आहे. एक मुद्दा आणखीन लिहून घ्या. भारतामध्ये जेवढा पण दगडी कोळसा सापडतो त्याच्या 98% दगडी कोळसा जो आहे तो या दामोदर नदीच्या खोऱ्यामध्ये छोटा नागपूर पठाराअंतर्गत सापडतो. म्हणूनच याला भारताचा रूर प्रदेश नाव देण्यात आलेलं आहे. कळालं इथपर्यंत? कळालं? ठीक आहे. आता एक लक्ष द्या, म्हणजे हा जो काही छोटा नागपूरचा पठार आहे, विशेषतः त्यामध्ये असलेले दामोदर नदीचे खोरे हे कशासाठी प्रसिद्ध आहे? दगडी कोळशासाठी प्रसिद्ध आहे. आणि या ठिकाणी बॉक्साईट, लोह खनिज हे सापडतं. इथपर्यंत तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही खाली कमेंटमध्ये विचारू शकता. तुमच्या एक संख्येसाठी मी दुसरा एखादा व्हिडिओ बनवून तुमच्या पूर्ण शंका या ठिकाणी मी क्लिअर करू शकतो. तर याला भारताचा रूर प्रदेश का म्हणतात छोटा नागपूर पठाराला हे सांगितलं. आणखीन एक महत्वाचा मुद्दा राहिलेला आहे की या छोटा नागपूर पठाराला भारताचे हृदय म्हणतात. भारताचे खनिजाचे हृदय. आता खनिजाचे हृदय का म्हणतात? हृदय जर आपण पाहिलं, हा आहे भारताचा नकाशा. याच्या समोर जर मी उभा राहिलं तर माझं जे हार्ट आहे ते या बाजूला डाव्या साईडला असते. सगळ्यांचंच डाव्या साईडला असते. डाव्या साईडला हार्ट असते. त्याच पद्धतीने आपण ह्याच्याकडे पाहिलं, भारताच्या मॅपकडे जर पाहिलं तर हा जो भाग आहे, हा जो काही छोटा नागपूर पठाराचा भाग आहे तो भारताच्या दृष्टीने पाहिलं तर भारताच्या डाव्या बाजूला ज्या ठिकाणी आपलं हृदय असतं सेम त्याच ठिकाणी हे छोटा नागपूर पठाराचं स्थान आहे. हृदयाच्या ठिकाणी ह्याचं स्थान आहे, म्हणून ह्याला हृदय म्हणतात. आणि कशाचं हृदय? खनिजापासून बनलेलं आहे म्हणून खनिजाचे हृदय. म्हणजे छोटा नागपूर पठार हे भारताचे खनिजाचे हृदय म्हटले जाते. का? कारण डाव्या बाजूला आहे, मोठ्या प्रमाणात खनिज सापडतात आणि खनिज ज्या ठिकाणी हृदय असतं त्या ठिकाणी त्याचं लोकेशन आहे, म्हणून त्याला भारताचे खनिजाचे हृदय असे म्हणतात. त्यानंतर पुढचा एक महत्वाचा मुद्दा लिहून घ्या. आता
हा जो छोटा नागपूर पठार आहे, ह्या छोटा नागपूर पठारापासूनच हे मेघालय पठाराची निर्मिती झालेली आहे. या ठिकाणी जो आहे हा आहे मेघालयचे पठार. हा कोणता आहे? मेघालयचे पठार आहे, जो की विशेषतः मेघालय राज्यामध्ये स्थित आहे. मेघालय व आसामच्या आजूबाजूला म्हणजे मेघालय आणि थोडाफार आसाम मध्ये याचा विस्तार आहे. हा मेघालयचे पठार. हा जो काही मेघालयचे पठार आहे, हा दुसरा तिसरा काही नसून छोटा नागपूर पठाराचाच ईशान्येकडील विस्तार आहे. छोटा नागपूर पठाराचाच पूर्वकडील किंवा ईशान्येकडील विस्तार आहे मेघालयचे पठार. ठीक आहे. तो म्हणजे हा मेघालयचा जो काही पठार आहे एक स्वतंत्र पठार नाही. तर काय, छोटा नागपूर पठाराचाच ईशान्येकडील किंवा पूर्वकडील विस्तार म्हणजेच मेघालयचे पठार. ओके. मेघालयचे पठार एकत्र 2 राज्यामध्ये आहे, मेघालय आणि आसामचा काही भाग. ठीक आहे. इथं पण कळालं असेल. त्यानंतर म्हणजे हा जो काही मेघालयचे पठार आहे हे दुसरं तिसरं काही नसून हे जी काही छोटा नागपूर पठार ही जी काही राजमहल डोंगररांग आहे की नाही, राजमहल डोंगररांग किंवा राजमहलच्या टेकड्या याचाच पूर्वकडील किंवा ईशान्येकडील विस्तार म्हणजे मेघालयचे पठार. ओके. याचा विस्तार जर पाहिला, मेघालय पठाराचा विस्तार जर आपण पाहिला तर याचा विस्तार एकंदरीत 2 राज्यामध्ये आहे, मेघालय आणि आसाममध्ये. या मेघालयच्या पठारांतर्गत प्रमुख 5 डोंगर रंगांचा समावेश होतो. ते आहे, पहिले आहे गारो, खासी, जयंतिया, मिकिर आणि रेंगमा. गारो, खासी, जयंतिया, मिकिर आणि रेंगमा या 5 डोंगर रंगांचा प्रदेश म्हणजे मेघालयचे पठार. ठीक आहे. मग गारो, खासी, जयंतिया मेघालय राज्यामध्ये आहेत आणि मिकिर आणि रेंगमा ह्या आसाम राज्यामध्ये स्थित आहेत. म्हणजेच काय, तर मेघालय पठाराचा विस्तार मेघालय आणि आसाम या 2 घटक राज्यामध्ये या ठिकाणी त्याचा विस्तार आहे. ठीक आहे. इथं पण समजून घ्या. मेघालयच्या पठारासाठी आपण पुढचा जो काही व्हिडिओ आहे मेघालय पठारावरती एकदम डिटेलमध्ये आपण मेघालयचे पठार जे आहे ते एकदम डिटेलमध्ये कव्हर करूया. मेघालयचे पठार, त्यानंतर मग विंध्य पर्वतरांग, त्यानंतर मग सातपुडा पर्वतरांग आणि त्यानंतर मग दख्खनचे पठार आणि त्यानंतर मग पश्चिम घाट आणि पूर्व घाट. इतके टॉपिक मुद्दे जे कव्हर झाल्यानंतर आपला जो काही भारताचा सगळ्यात मोठा क्षेत्रफळामध्ये सगळ्यात मोठा प्राकृतिक विभाग द्वीपकल्पी पठारी प्रदेश, तिसरा प्राकृतिक विभाग संपेल. त्यानंतर आपण जाऊया किनारपट्टीचे मैदाने, चौथा प्राकृतिक विभाग आणि क्षेत्रफळामध्ये भारतातील सगळ्यात लहान प्राकृतिक विभाग म्हणजे द्वीपसमूह, अंदमान निकोबार द्वीपसमूह, बंगालच्या उपसागरामध्ये असलेले आणि अरबी समुद्रामध्ये असलेले लक्षद्वीप द्वीपसमूह. अशा पद्धतीने आपण भारताचे प्राकृतिक विभाग संपल्यानंतर मग पुढचं आपण डिस्कस करूया. त्यामध्ये नद्या आपण बघणार आहोत, खडक बघणार आहोत, भारतातील खडक प्रणाली, नद्या, मृदा, कृषी, त्याचबरोबर असे बरेचसे उद्योग हे नंतर आपण हळूहळू पुढे आपण डिस्कस करणार आहोत. तर आज इथंच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपल्या व्हिडिओची लिंक आपण जे काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म वापरता, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टा, त्या सगळ्यावरती आपल्या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. एवढ्या डिटेलमध्ये मी का शिकवतोय, का समजावून सांगतोय, जेणेकरून 2025 मध्ये परीक्षेचा पॅटर्न बदलल्यानंतर आपल्याला त्या परीक्षेमध्ये सुद्धा लिहिता यावं म्हणून एवढ्या डिटेलमध्ये मी सांगत आहे. ठीक आहे. आणि हा जो डाटा आहे तुम्ही ऑथेंटिक पुस्तकामधून उचललेला आहे, संदर्भ ग्रंथ आहेत, स्टेट बोर्ड आहेत आणि बरेचसे हिंदी माध्यमाचे जे पुस्तक आहेत त्या पुस्तकामधून हा डाटा उचलून तुम्हाला या ठिकाणी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न मी केलेला आहे. तुम्ही फक्त एकच काम करा, आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलचे 1000-2000 सबस्क्रायबर झाल्यानंतर ही जी शृंखला आहे ती मी डिटेलमध्ये कव्हर करायला सुरुवात करणार आहे. हे फक्त पूर्व परीक्षेला ओरिएंटेड आहे. मेन्स परीक्षेसाठी इतकं सफिशियंट नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करेन आणि एक स्वतंत्र लेक्चर मेन्ससाठी घेईन. मात्र त्याच्यासाठी तुमचा सपोर्ट मला हवाय की जास्तीत जास्त शेअर करून आपल्याला जास्तीत जास्त सबस्क्रायबर आले तरच मी ती शृंखला पुढे चालू ठेवणार आहे. आणि आता ही शृंखला मी या ठिकाणी मी तर आपल्याला सांगितलेलं आहे की मी भारताचा भूगोल पूर्ण डिटेलमध्ये या ठिकाणी तुम्हाला कव्हर करून देणार आहे. तर मग इथंच थांबूया. लेक्चर कसा वाटला हे तुम्ही नक्की कळवा. धन्यवाद.